हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी बनवणार आहे शेजवान फ्राईड राईस. आता फ्राईड राईस बनवायचं म्हटलं की आपल्याकडे जेवढे पण व्हेजिटेबल असेल तेवढे सगळे कट करून त्यामध्ये टाकून द्यायचे. त्यामुळे त्या फ्राईड राईसची टेस्ट एकदम छान लागते की आपला राईस एकदम छान टेस्टी असा लागतो. माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स होते ते सर्व मी आधी काय केलं, कट करून घेतले. त्यानंतर मी काय केलं, गॅस ऑन केला, त्यावर एक पातेलं ठेवलं. त्यानंतर मग त्यामध्ये मी तेल टाकलं. तेल टाकलं. आता मी जेवढे पण व्हेजिटेबल कट करून ठेवले होते ते सर्व वन बाय वन मी त्यामध्ये टाकते. कांदा, टोमॅटो, गाजर, बटाटा, लसूण, वाटाणा हे व्हेजिटेबल मी त्यामध्ये टाकले आणि त्याला एकदा छान परतवून घेतलं. म्हणजे त्याला छान असं अर्धा एक मिनिट परतवून घ्यायचं. मी त्यावर प्लेट ठेवली की त्याला वाफ लागते आणि ते वाफेनं जे आपण व्हेजिटेबल टाकले ते सगळे म्हणजे छान शिजून जातात. म्हणजे जास्त वेळ नाही ठेवली मी, एखादा मिनिटच ठेवली आणि मग प्लेट काढून घेतली. आणि प्लेट काढल्यावर त्याला मी पुन्हा एकदा छान परतवून घेतलं. नंतर बघा, आता मी इथे हा जो शेजवान फ्राईड राईसचा जो मसाला आहे, म्हणजे हा जो रेडीमेड मसाला आहे तो मी त्यामध्ये टाकला. मग पुन्हा त्याला एकदा छान परतवून घ्यायचं. आणि बघा, इथे हा मी आता रेडीमेड मसाला टाकला, त्यामुळे आता मी याच्यात काहीच ॲड नाही करणार आहे. घरचे मसाले म्हणजे जसं की मीठ, हळद आणि अदर मसाले हे मी काहीच ॲड नाही करणार आहे, कारण की सर्व इन्ग्रेडियंट त्या रेडीमेड मसाल्यामध्ये आहे. सो मी त्यामध्ये आता काहीच ॲड नाही करणार. जर जास्त स्पायसी वगैरे आवडत असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर मी राईस जो आहे तो आधी शिजवून घेतलेला होता. बघा, तुम्ही बघू शकता राईस एकदम छान शिजलेला आहे, म्हणजे एकदम मोकळा झालेला आहे तो. राईस त्यामध्ये टाकला. बघा, त्यामध्ये राईस टाकल्यावर त्याला छान परतवून घ्यायचं. त्याला म्हणजे असं चांगलं परतवून घ्यायचं परंतु ते सर्व व्हेजिटेबल आणि तो जो आपण मसाला टाकला होता तो त्या राईससोबत मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचा. मग 2-3 मिनिट त्याला असंच हलवत राहायचं. त्यावेळी तो जो मसाला आणि व्हेजिटेबल ते मस्तपैकी त्या राईससोबत मिक्स होऊन जातील, एकजूट होतील. आणि आता तुम्ही बघू शकता, बघा आपला राईस एकदम मिक्स झालेला आहे व्हेजिटेबल आणि मसाल्यासोबत. तर एकदम छान कलर आलेला आहे आपल्या राईसला. त्यानंतर आता मी त्यामध्ये धनिया, कोथिंबीर ॲड केली आणि बघा, आपला शेजवान फ्राईड राईस बनवून रेडी आहे. तरी जर आपण पोळी भाजी खाऊन कंटाळलो तर बनवायचा अशा प्रकारचा राईस. त्याला टाईम पण कमी लागतो आणि खायला पण टेस्टी लागते. आता माझा तर फ्राईड राईस बनवून रेडी झालेला आहे. त्याला आता एखाद्या डिशमध्ये काढायचं, मस्त लगेच गरमागरम खाऊन घ्यायचं. गरमागरम जर असा राईस खाल्ला तर त्याची टेस्टच एकदम वेगळी लागते. लगेच खाऊन घ्यायचा गरमागरम मस्त. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.